राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह 10,45,000चा मुद्देमाल जप्त. राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशाचा साठा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 10,45,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जोगापूर फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MS34BR 0358 कारची तपासणी केली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत इगल हुक्का शिशा तंबाखूचे 270 पाऊच किंमत 1,12,050 रुपये, होला हुक्का शिशा तंबाखूचे 400 पाऊच किंमत 1,06,000 रुपये, रजनीगंधा सुपारीचे 2,700 युनिट किंमत 27,000 रुपये तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार किंमत 8 लाख रुपये असा एकूण 10,45,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रसाद विनेश गुंडवार व राजेंद्र प्रेमचंद गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.